भारतरत्न नानाजी देशमुख यांची जन्मभूमी हिंगोली जिल्ह्यातील कडोळी असली तरी मध्य प्रदेशातील चित्रकूट ही त्यांची कर्मभूमी मानली जाते। नानाजींचा जन्मभूमीत त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी आणि नानाजींचा विचारांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी राज्य सरकार कर्मभूमी ते जन्मभूमी भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राच्या माध्यमाने कौशल्य भारत, कुशल भारत, आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून विविध उपक्रम राबवत आहे। या कौशल विकास व उद्योजकता केंद्राचा शुभारंभ शहरातील नगर परिषदेच्या जुन्या जागेत दिनांक 1 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांच्या हस्ते असल्याची माहिती भाजप नेते हिंगोली लोकसभा संयोजक डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी दिली। भारतरत्न स्वर्गीय नानाजी देशमुख ही ओळख संपूर्ण जगाला आहे आणि भारतामध्ये त्यांचं आदराचं स्थान खूप मोठं आहे आणि आपलं वैभव असं आहे आणि आपलं एक मोठेपण म्हणू शकतो आपण की नानाजींची जन्मभूमी ही हिंगोली आहे, कडोळी आहे। तर या जन्मभूमीमध्ये नानाजींचं जे कार्य मध्य प्रदेशमध्ये झालेलं आहे, चित्रकूट विद्यापीठ आहे आणि नानाजींनी ग्रामीण जीवन, ग्रामीण रोजगार, ग्रामीण व्यवस्थेला मजबूतीकरण कसं करता येईल, तिथं आरोग्य व्यवस्था असेल, कौशल्य विकासाची योजना असेल, रोजगार निर्मिती असेल आणि स्वयंरोजगार असेल, याचं एक आदर्श मॉडेल मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये आदरणीय नानाजींनी केलेलं आहे। त्यांची जी पावनभूमी आहे, त्यांची जी जन्मभूमी आहे, या भूमीत सुद्धा ग्रामीण विकासाचं कार्य असावं आणि आपली हिंगोली जिल्ह्याची ओळख आज जे जगामध्ये आहे, एक थोडंसं आपण मागासलेपणात आहोत। आपल्या इकडे उद्योग नाही आहेत, मोठमोठे कौशल्य विकासाचे केंद्र नाही आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे, मेडिकल कॉलेज नाही आहे, पण या सगळ्या समस्यांना तरुणांना भेडसावं लागतं आहे आणि त्यांचे हाल होत आहेत। आपल्या भागातील मुलं हे 8 आणि 10 हजार रुपयात मोठमोठ्या महानगरात जात आहेत। एका 10 बाय 10च्या खोलीत एका कोंडवाड्याप्रमाणे 8-10 मुलं राहत आहेत आणि त्यांना एक सन्मानाची वागणूकसुद्धा शहरामध्ये नाही आहे, कारण त्यांना सिक्युरिटी गार्ड असेल, वॉचमन असेल, बेगारी कामगार असेल, असे कामं करावे लागतात आणि ही मुलं शिक्षित आहेत, त्यांचं BA झालेलं आहे, BCom झालेलं आहे, कुणाचं MA झालेलं आहे। अशा मुलांना शहरामध्ये प्रतिष्ठेने जाता यावं, एक चांगलं कौशल्य विकासाचं प्रमाणपत्र घेऊन जाता यावं, त्यांच्याकडे एक ट्रेनिंगचं सर्टिफिकेशन असावं, जे आम्ही केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांना गव्हर्नमेंट सर्टिफिकेट देणार आहोत। हे मुलं शहरात जाऊन चांगली नोकरी करू शकतात। दुसरा विषय जो स्वयंरोजगाराचा आहे, ह्याच मुलांना आम्ही अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल, सारथी असेल, बार्टी असेल आणि जे महाज्योती आहे, या तिघांनाही सोबत घेऊन यांच्या उद्योजकाच्या निर्माणीच्या जे फाईल्स असतील, यांना बँकचे प्रपोजल असतील, लोन सँक्शन कसं करता येईल, जेव्हा टेक्निकल स्किल आली तेव्हा कमर्शियल स्किलसुद्धा आम्ही त्यांना शिकू। 1 फेब्रुवारी 2024 गुरुवार रोजी या भव्य सेंटरचं उद्घाटन आदरणीय भैयाजी जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमासाठी केंद्रातनं NSDC जे आहे त्याचे CEO वेदमणी तिवारी जे येत आहेत, कुलगुरू आपलं रामानंद विद्यापीठ याचेही येत आहेत, केंद्रातले आणि राज्यातले मोठमोठे अधिकारी या कार्यक्रमासाठी येत आहेत। हा कार्यक्रम पूर्णतः एका शासकीय स्वरूपाचा करून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या भागातल्या प्रत्येक मुलाला हाताला काम कसं देता येईल आणि ही जी मुलं आज वंचित राहत आहेत कौशल्यापासून आणि नोकऱ्यापासून आणि उद्योजकापासून, या सर्व मुलांना न्याय देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहतो। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।